अक्षरपुरी गावामध्ये मंगरू आपल्या आई माया बरोबर राहायचा. ह्या गावामध्ये हाडांना घेऊन त्रास प्रत्येक माणसाला होता. जसं ही एक पुश्तैनी देण झाली आहे. आज मंगरू आपल्या 60 वर्षाच्या आईला व्हीलचेअरवर बसून बढईच्या दुकानामध्ये घेऊन जात होता. काय चाललंय मंगरू? आज आई सोबत इथं येणं कसं काय केलं? ते भैया, तुम्ही जी व्हीलचेअर आम्हाला दिली आहे ना, ती काही चांगली नाहीये. महिनाभर पण नाही झालं हिला बनवून आणि लगेचच खराब झाली. पूर्ण गाव तर हेच वापरतं. तू विकत घेतली होतीस 2 वर्षापूर्वी, तर ती खराब तर होणारच ना. बाळा बढई, तुझे बाबा जे व्हीलचेअर बनवायचे त्या एवढ्या मजबूत राहायच्या की 2 पुश्ते वापरून टाकायच्या आरामात. ते काय आहे ना, ते बाबा बनवत होते काकी. हे बघ भैया, नसल घ्यायचं तर सांगा, नाहीतर जेव्हा पैसे असतील तेव्हा या. चल मंगरू, आणखीन परेशान करणं बरं नाही. दोघे जण तिथून सरपंचच्या घराकडे निघून जातात. ये मंगरू. नमस्कार आई, सांगा मी तुमची काय मदत करू शकतो? आता बढईच्या दुकानापासून आलो आहे, काहीच मदत नाही भेटली. जर होऊ शकेल तर एखादा जुना व्हीलचेअर असेल तर मला देऊन द्या. तुम्ही काळजी नका करू, ह्या वर्षी ज्या व्हीलचेअर वाटणार ना त्यापैकी एक तुम्हाला देईल. सरपंच, एक गोष्ट विचारू? विचार काय झालं? जोपर्यंत ह्या आजाराला कायमचं ठीक नाही करू शकत तोपर्यंत पुढे नाही जाऊ शकणार आपण. मंगरू, तू बोलत तर बरोबर आहेस, पण आम्ही याच्यासाठी काही नाही करू शकत. तुम्ही सगळे जवान आहात. प्रयत्न करा की तुमच्या वयात तुम्ही याच्याबद्दल काहीतरी करू शकाल. ठीक आहे सरपंच, ठीक आहे, आता मी येतो. मंगरू आपल्या घराकडे निघून जातो. बढई, जो फक्त आपल्या फायद्यासाठी खराब व्हीलचेअर बनवत होता, त्याने मंगरू खूप जास्त निराश होता. रात्र झाली होती आणि मायाच्या झोपतानाच मंगरू नदीच्या किनाऱ्याला टहलण्यासाठी निघून जातो. मंगरू नदीच्या किनाऱ्याला बसून दगड मारतच होता आणि स्वतःशी बोलत होता. माहित नाही काय अडचण आहे या गावामध्ये. वय 50 झालं की लोकांचे हाडं दुखायला सुरुवात होतात आणि तो खुर्चीवाला लोकांची जरूरत आहे तर वस्तूंना असं बनवतो की लवकर खराब होतील आणि लोक वापस त्याच्याकडेच जातील घेण्यासाठी. तेव्हा नदीमधून एका बाईच्या ओरडण्याची आवाज यायला लागली. वाचवा, वाचवा, वाचवा! अरे कोण आहे? काय झालं? ओरडता ओरडता ती आवाज बाहेर येते आणि कळतंय की एक घायल मगरमच्छ आहे, ज्याच्या पायामध्ये मच्छवाऱ्यांचा काटा अडकलेला आहे. अरे देवा, हे काय आहे? माझी मदत कर, मला वाचव. मंगरूला खूप जास्त भीती वाटत होती, पण तरीही तो हिम्मत करून त्या मगरमच्छची पीडा दूर करण्यासाठी निघून जातो. मंगरू मगरमच्छच्या पायामधून तो काटा काढून टाकतो आणि एक कपड्याने त्या घावला बांधून टाकतो. हे पहा, आराम भेटायला थोडासा वेळ लागेल. तेव्हा तो मगरमच्छ एका सुंदर जलकन्याच्या रूपामध्ये परिवर्तित झाली आणि मंगरूला हसत हसत बोलायला लागली. मी एक जलकन्या आहे. माझ्यावर एक खूप मोठा श्राप होता. मी आपल्या रूपाच्या अहंकारामध्ये एका ऋषीला क्रूर बोललं होतं आणि त्यांचा अपमान केला होता. तेव्हापासून त्यांनी मला श्राप दिला होता की माझा भयानक मगरमच्छ सारखा चेहरा होऊन जाईल आणि कोणतरी खूप साहसी आणि नेक माणूसच होईल जो ह्या रूपाला बघून पण माझी मदत करेल. तेव्हा मी श्रापमुक्त होऊन जाईल. साहस, धीरज, शील सगळं काही आहे तुझ्यामध्ये. ह्या सगळ्या गुणापासून खुश होऊन मी तुला एक इच्छा मागण्याचा अवसर देते. हे पहा, माझ्यासाठी काही नाही पाहिजे देवी. जर तुम्हाला वाटत असेल या गावात जो रोग आहे हाडांचा त्यावर काही झालं तर चांगलं होईल. स्वार्थरहित पण आहेस. ठीक आहे, तथास्तु. तुझ्या घराच्या जवळ एक विहीर येईल. त्या विहिरीमध्ये फक्त दुधाने बनलेल्या वस्तूच तुम्ही आपल्या इच्छेने काढू शकता. पण त्यानं गावाची मदत कशी होईल देवी? दूध पहिल्यापासूनच हाडांसाठी फायदेमंद आहे, पण हे दिव्य दूध आहे. ह्याला पिया, नाहीतर ह्याच्या आजूबाजूला पण राहिला तर ते सगळे त्रास मुळापासून खतम करून टाकेल.
पण लक्षात ठेव मंगरू, हे तुझे गुण बघून मी तुला दिलं आहे. ह्याचा वापर फक्त तुझ्या इच्छेनेच होऊ शकते. आता मी विदा घेते. कल्याण हो. मंगरू खूप आनंदाने आपल्या घराकडे पोचतो आणि तिथे बघतो की तिथे एक विहीर आहे आणि त्यामध्ये पांढरं दूध आहे. विजय असो देवीचा. दुसऱ्या दिवशी मंगरू पंचायत बोलवतो आणि सगळेजण मंगरूच्या घराच्या बाहेर उभे राहतात. तिथे गावाची लोकांच्या बरोबर सरपंच, बढई आणि सोमनाथ मिस्त्री पण उभे होते. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी सगळ्यांना इथं एक महत्वाच्या कामाबद्दल बोलवलं आहे. ऐकायला तर खूप महत्वाचं वाटत आहे. शेवटी काय गोष्ट आहे, ज्या प्रकारे सांगत होता तेवढंच महत्वाची गोष्ट असावी तर चांगलं होईल. माझा महत्वाचा वेळ जे इथं देत आहे. हो भावा, एकदम महत्वाची गोष्ट आहे. ही जी विहीर पाहत आहात ना, एका जलपरीनं गावाची परिस्थिती बघून हे दुधाची विहीर दिली आहे. माझ्या इच्छेप्रमाणे मी या विहिरीतून जे पण दुधाचे पदार्थ बाहेर काढेल त्याच्या आजूबाजूला राहून पूर्ण गावाचे हाडं ठीक होतील आणि ही पूर्वजांची बिमारी गायब होऊन जाईल. मजाक करतोयस का? ही महत्वाची गोष्ट होतं, याच्यामुळे बोलवलं होतंस तू आम्हाला. मला माहित होतं वरदान आणि श्रापाच्या गोष्टी ऐकायला तुम्हाला अवघड वाटेल. तुम्ही स्वतः त्या दुधाच्या विहिरीपाशी जाऊन दूध थोडं पिऊन बघा. मंगरूचं बोलणं ऐकून सगळे गाववाल्यांनी विहिरीमध्ये झाकून बघितलं आणि बघितलं की खरोखरच त्या विहिरीमध्ये दूध होतं. सगळेजण चकित राहिले. मग मंगरूने बाल्टीमधून दूध काढलं आणि सगळ्यांना दूध पाजलं. माझं वय पण आता 50च्या पुढे जाणार होतं, जिथं माझं हाडं दुखतील. पण या दुधाला पिऊन थोडंसं बरं वाटलं मला. हो प्रधानजी, तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात. जर आपण मंगरूची गोष्ट ऐकली तर आपल्याला या पूर्वजांच्या बिमारीपासून मुक्तता मिळेल. हो सोमनाथ, मी यासाठी तुम्हाला बोलवलं आहे. मला असं वाटत आहे की आपण सगळ्यांनी मिळून प्रत्येक घरामध्ये ह्या दुधापासून पनीर बनवावं. माझ्या इच्छेनं हे पनीर सारखं बाहेर येईल आणि नंतर चांगलं पनीर बनेल. ठीक आहे मंगरू. सगळेजण खूप आनंदात होते आणि दुसऱ्या दिवशी सगळेजण मिळून आपल्या घरामध्ये पनीर बनवायला लागले. जसं गावामध्ये आनंदाची एक मोठी लहरच आली आहे. जसं गावाच्या लोकांमध्ये एकताचा जन्म झालेला आहे. प्रत्येक जण हे बघायचे इच्छुक होते की जन्मापासून चलत येणारी ह्या बिमारीचा अंत कसा होणार आहे आणि ते केवढा सुगम होणार आहे. मिस्त्री आणि सरपंच मंगरूच्या घरी बसलेले होते. माया आता एका काठीच्या सहाऱ्याने चालत होती, पण आता ती चालत होती. फक्त 2 महिन्यामध्ये एवढी सुधारणा झालीये की विचारू नका. हो सरपंच, जर सगळं व्यवस्थित झालं तर फक्त 2 वर्षामध्ये हा आजार एकदम बरोबर होईल आणि पुढच्या पिढीला कधी प्रॉब्लेमच नाही येणार या आजाराचा. एक गोष्ट लक्षात ठेवा की तो कारीगर त्यानं खूप परेशान केलं आहे. तो बोलत आहे की मी गावाची मदत नको करू. लहानपणीच्या दोस्तीबद्दल शपथ देणं आणि त्याच्याकडून काम नाही झालं तर नातं संपवायची धमकी देत होता. ही तर काळजीची गोष्ट आहे. शेवटी तो असं का करत आहे सरपंचजी? तू भोळा आहेस बेटा मंगरू, यामुळे तुला समजत नाहीये. जर सगळ्यांचा आजार बरा होत असेल तर त्याचा धंदा बंद पडेल ना. मंगरू काही विचार करायला लागला, पण त्याने काही उत्तर नाही दिलं. काही बोलत का नाहीयेस मंगरू? जर काही गोष्ट आहे तर आम्हाला सांगून मन हलकं कर. नाही, आपल्याला काय करायची गरजच नाही. पण ते का? जर खरंच तो कारीगर काय करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला लगेचच समजेल. मी कारीगरावर अजून पण विश्वास ठेवणार आहे. तरी पण काही झालं तर त्याचा असर गावावर नाही होणार. ठीक आहे, जसं तू बोलशील मंगरू. सगळेजण आपल्या घरी गेले आणि मंगरू गावामध्ये दूध वाटण्यासाठी निघून गेला. बघताच बघता संध्याकाळ झाली. बढई विहिरीजवळ एक बाल्टीमध्ये काहीतरी घेऊन स्वतःकडून काहीतरी बोलत होता. आला मोठा माझा धंदा चौपट करणारा. लोकांचा नेता बनायचा खूप आवड आहे ना. हे सगळं केमिकल टाकून सगळं दूध खराब करून टाकतो, नंतर बघू. बढई पूर्ण बाल्टी विहिरीमध्ये टाकायला लागला. तेव्हा अचानक त्या विहिरीवर तीच सुंदर जलकन्या प्रकट झाली. ह्या दुनियामध्ये कर्मांचा मोठा खेळ आहे. तुम्ही मनापासून करा या नाही करा, जाणून करा या अनजाण्यामध्ये, पण कर्म केल्याशिवाय जीवन नाही चालत.
कोण आहेस तू आणि काय बोलायचं आहे तुला? माझ्या बोलण्याचा हा तात्पर्य आहे की जर कर्म करायचेच आहेत तर चांगले करा, नाहीतरी वाईट कर्मांचा प्रतिफल खूपच कडू असतो. अच्छा, मोठ्या मोठ्या गोष्टी नको करू. कोण देईल मला सजा? तुझ्या भ्रष्ट बुद्धी आणि कर्मांचा एकच उपाय आहे. मी तुला हा श्राप देते की तुझी हाडं लवचिक होऊन जातील आणि तू स्वतःचा भार पण नाही उचलू शकणार. तेव्हा तुला समजेल की ज्या लोकांना हे त्रास आहे त्यांना हे कसं वाटतंय. आणि हा श्राप तेव्हाच तुटेल जेव्हा एक माणूस जो अजिबात भ्रष्ट नसेल आणि नेक असेल तो तुझी मदत करेल. तो तुझ्या कर्तृत्वांना जाणून पण तुला माफ करेल. तेव्हा बढई अचानक एका लवचिक वस्तूसारखा खालती पडला आणि जलकन्या तिथून गायब झाली. वाचवा मला, वाचवा, कोणी वाचवा, वाचवा. मंगरू तेव्हा तिथे सोमनाथ बरोबर पोचला आणि बघतो की बढई एका लवचिक वस्तूसारखा जमिनीवर खालती पडलेला आहे. अरे कारीगर साहेब, हे काय झालं तुम्हाला? भैया वाचवा, मला माफ करा, या श्रापापासून मुक्त करा. पण तो असं काय केलं आहेस? बढई रडत रडत सगळं काही त्याला सांगतो. सोमनाथ खूप रागात त्याला बोलतो. पण तुझं काम माफ करण्यासारखं थोडं पण नाहीये. माफ करा, माफ करा, माफ करा. तुला हे समजावं लागेल, तू भ्रष्ट असल्यामुळे तुला हा श्राप भेटला आहे. लोकांच्या दुःखाचा फायदा तर तू घेतलाच आहेस, पण ते जेव्हा आजारापासून दूर होत होते नंतर तू परत त्या आजारापाशी त्यांना पाठवायचा प्रयत्न केलास. मला माहित आहे, मला समजतंय. जेव्हा स्वतःवर आली तेव्हा समजतंय माझे वडील लोकांची एवढी मदत का करायचे. ठीक आहे, कोणत्याही शर्तीशिवाय मी तुला माफ करतो आणि आशा करतो तुझ्यातला चांगला माणूस जिवंत होऊ दे. तेव्हा बढई व्यवस्थित झाला आणि हात जोडून मंगरूला प्रणाम करू लागला. ह्या घटनेच्या काही वर्षानंतरच गावाची ही पुश्तैनी बीमारी एकदम ठीक झाली. राधापुर नाम के गांव में मुरारी नाम का एक दूध वाला अपनी पत्नी और बेटे के साथ रहता था. पड़ोस में ही मुरारी के भैया और भाभी का घर था. उनका भी एक लड़का था, मोहन. एक दिन सुबह सुबह मुरारी की भाभी मुरारी के घर आ गई. मुरारी, तुम्हारे लड़के ने हमारी लड़की से 2000 रुपए छीन लिए, उससे पैसे वापस दिलवाओ. शिवा, ओ शिवा. ताई क्या कह रही है? तूने मोहन से 2000 रुपए छीने? पिताजी, 2 दिन पहले मोहन ने मेरा बैट छीन लिया था, इसीलिए मैंने उसके पैसे छीन लिए. पैसे वापस कर. खाली घर बैठे बैठे तेरा दिमाग खराब हो गया है. कल से तू मेरे साथ दूध पहुंचाने जाएगा. मुरारी अपने बेटे को अपने सभी ग्राहकों के घर दिखा देता है. शिवा, तुमने सभी ग्राहकों के घर देख लिए हैं. अब मैं जरा खेती बाड़ी संभाल लूंगा और तुम दूध का काम संभालो. एक बात का विशेष ध्यान रखना, मैंने आज तक दूध में पानी नहीं मिलाया और ना किसी तरह की दूसरी मिलावट की. इसलिए मेरे ग्राहक मेरा सम्मान करते हैं और मुझसे ही दूध लेते हैं. तुम भी इस ईमानदारी और सच्चाई को जारी रखना. शिवा कुछ दिन तो ईमानदारी से दूध बेचता है, लेकिन फिर उसने देखा कि दूसरे दूध वाले दूध में पानी मिलाकर ज्यादा प्रॉफिट कमा रहे हैं. ये पिताजी को बिल्कुल चालाकी नहीं आती. मैं आसानी से 1 किलो दूध को पानी मिलाकर 2 किलो बना सकता हूँ. इस तरह मैं आसानी से दुगने पैसे कमा लूंगा. शिवा सुबह अपने पिताजी के सामने घर से प्योर दूध लेकर निकलता था, लेकिन रास्ते में दूध में पानी मिला लेता. शिवा की ताई का लड़का मोहन एक दिन बाजार से लौट रहा था. उसने देखा कि शिवा रास्ते में दूध में पानी मिला रहा है. वो तुरंत शिवा की दूध में पानी मिलाते हुए वीडियो बना लेता है और शिवा को ब्लैकमेल करना शुरू कर देता है. हेलो शिवा, मैंने दूध में पानी मिलाते हुए तेरा वीडियो बना लिया है. अब तू हर महीने मुझे 2000 भेजेगा. अगर किसी महीने पैसे नहीं आए तो मैं ये वीडियो तेरे पिताजी को दिखा दूंगा. शिवा डर गया. वो हर महीने किसी तरह 2000 रुपए मोहन को पहुंचाने लगा.
2,000 रुपए से मेरे ऊपर कोई फर्क नहीं पड़ने वाला। अब मैं 1 किलो दूध में 1.5 किलो पानी मिलाऊंगा। उधर मोहन ने सारी बात अपनी माँ को बताई। बेटा, केवल 2,000 रुपए ही क्यों मांग रहा है? दूध में बहुत कमाई है, कम से कम 6-7 हजार रुपए मांग। सुन शिवा, अगले महीने से मुझे हर महीने 7,000 भेजना, वरना तेरा वीडियो तेरे पिताजी को दिखा दूंगा। हे भगवान, इस मोहन की डिमांड तो बढ़ती जा रही है। समझ में नहीं आ रहा क्या करूं। उसी समय शिवा की बचपन की दोस्त पिंकी उसे मिल जाती है। क्या हुआ शिवा, बहुत परेशान दिख रहे हो? वो कुछ नहीं, मैं बस ऐसे ही। मैं तुम्हारी बचपन की दोस्त हूँ, क्या छुपा रहे हो? शिवा पिंकी को सारी बात बताता है। तुम्हें अभी घर जाकर अपने पिताजी को सारी बात बता देनी चाहिए। नहीं, मैं ऐसा नहीं कर सकता। पिताजी मुझे घर से निकाल देंगे। ऐसा कुछ नहीं होगा। आखिर कब तक तुम ऐसे मोहन को पैसे देते रहोगे? मैं कोई ना कोई उपाय ढूंढ लूंगा। शिवा एक दूधिया को जानता था जो केमिकल से दूध बनाता था। शिवा दूधिया के पास जाकर कहता है, क्या तुम मुझे केमिकल से दूध बनाना सिखाओगे? शिवा ने केमिकल की बूंदों से नकली दूध तैयार करना सीख लिया। वो मोहन को पैसे देने के बाद भी अच्छी खासी बचत कर रहा था। हर महीने शिवा घर पर कोई ना कोई महंगा आइटम लेकर पहुंचता। अरे शिवा, आज तुम फिर टीवी खरीद लाए? अभी पिछले महीने तो तुमने टीवी खरीदी थी। वो साधारण टीवी थी पिताजी, ये स्मार्ट टीवी है। मैं बहुत मेहनत से काम कर रहा हूँ, इसलिए हमारी ग्राहकों की संख्या बढ़ती जा रही है, तभी तो हमारी कमाई बढ़ रही है। मुरारी शिवा पर विश्वास कर लेता है। एक दिन जब मुरारी अपने खेत के लिए कीटनाशक खरीदने बाजार पहुंचता है तो उसे एक पुराना ग्राहक मिल गया। और सुनाइए राम प्रताप भाई साहब, दूध में कोई कमी तो नहीं? दूध में तो कमी ही कमी है। कल दूध पीकर मेरी तबीयत खराब हो गई। जब तक तुम दूध लेकर आते रहे तब तक दूध सही आया, लेकिन तुम्हारा लड़का दूध में भारी मिलावट कर रहा है। इस महीने के बाद मैं उससे दूध लेना बंद कर दूंगा। आज जाकर शिवा की खबर लेता हूँ। उधर मोहन शिवा से और ज्यादा पैसे वसूल करने की कोशिश कर रहा था। तुम मुझे हर महीने 15,000 पहुँचाओगे? इतने पैसे मैं नहीं दे पाऊंगा, तुम मेरी मजबूरी समझो। नहीं पहुँचा पाओगे? ठीक है, मैं तुम्हारे घर जाकर सब कुछ बता दूंगा। मोहन गुस्से में घर जाकर वीडियो मुरारी को दिखा देता है। शिवा उस रात डर के मारे बहुत देर से घर पहुंचा। शिवा, मुझे तेरी सच्चाई पता लग गई। शिवा अपने पिताजी के सामने फूट फूट कर रोने लगा। मुझे माफ कर दीजिए पिताजी। काश मैं भी आपकी तरह ईमानदारी और सच्चाई के रास्ते पर चला होता, तो मुझे ना मोहन ब्लैकमेल कर पाता और ना ही इस तरह मुझे शर्मिंदा होना पड़ता। मुझे माफ कर दीजिए पिताजी। दूसरे बेईमान दूध वालों को देखकर मैं भटक गया था। मेरे मन में जल्द से जल्द अमीर बनने का लालच आ गया। बेटा, इस दुनिया में सच्चाई और ईमानदारी के रास्ते पर चलना बहुत मुश्किल है और बेईमानी के रास्ते पर चलना बहुत आसान। बेईमानी के रास्ते पर चलने से तुम भले ही 2-4 पैसे ज्यादा कमा लो, लेकिन आत्मसम्मान और आत्मसंतुष्टि कभी हासिल नहीं कर पाओगे। शिवा को अपने ऊपर बहुत पछतावा होता है। वह निर्णय करता है कि आगे से वो दूध में कोई मिलावट नहीं करेगा और अपने पिताजी की तरह ईमानदारी और सच्चाई से जीवन बिताएगा। यह कहानी है फतेहगंज नाम के कस्बे में रहने वाले एक लड़के की, जिसका नाम तोमर था। ए गोबर, उठ जा, 1 बज गया है, जाकर नहा ले और खाना खा ले। सोने दो ना माँ, आज स्कूल और ट्यूशन दोनों की छुट्टी है। तोमर को सारे लोग गोबर कहकर बुलाते थे क्योंकि वह आलसी था और हर वक्त बिस्तर पर गोबर की तरह पड़ा रहता था। वो हफ्ते में सिर्फ एक ही दिन स्कूल जाता था। अरे गोबर, अच्छा हुआ तू आज स्कूल आ गया। अगले महीने हमारी परीक्षाएं होने वाली हैं।
लेकिन चिंता की कोई बात नहीं है। यार अमित, परीक्षाएं बहुत बुरी लगती हैं, इसीलिए चिंता की बात तो है। चिंता की बात इसलिए नहीं है क्योंकि मैंने सुना है कि पड़ोस के गांव में एक बाबा जी आए हैं जो एक ऐसी तरकीब जानते हैं जिससे कोई भी बच्चा बिना पढ़ाई लिखाई किए परीक्षा में पास हो सकता है। बिना पढ़ाई लिखाई किए परीक्षाओं में पास? हमें उन बाबा जी के पास जरूर चलना चाहिए। मैं तो अपने पिताजी के साथ जा रहा हूँ, इसीलिए तुझे अकेले ही जाना पड़ेगा। गोबर घर जाकर सारी बात अपनी माँ को बताता है। माँ, क्या मैं उन बाबा जी के पास जाऊं? गोबर की माँ सोचती है कि गोबर हर बार फेल हो जाता है। इस बार हो सकता है कि बाबा जी की कृपा से पास हो जाए। जा बेटा, लेकिन रास्ते में कहीं सो मत जाना। गोबर अगले दिन पड़ोस के गांव में बाबा जी के पास पहुंचा। बाबा जी, मुझे सभी कठिन परिश्रम करने वाले लोग बेवकूफ लगते हैं। मेहनत करने का बिल्कुल मन नहीं होता। आप जल्दी से मुझे वो तरीका बता दीजिए जिससे मैं बिना परिश्रम के परीक्षाओं में पास हो जाऊं और अच्छी नौकरी भी पालूं। बेटा, यहाँ से पूरब दिशा में जंगल में जाओ, वहाँ मेरा आश्रम है। उस आश्रम में एक जादुई कोयल रहती है। जादुई कोयल की आवाज सुनने मात्र से दिमाग इतना तेज हो जाता है कि फिर तुम्हें कोई भी किताब पढ़ने की जरूरत नहीं। तुम सारी परीक्षाएं ऐसे ही दे दोगे। गोबर बहुत खुश होकर पूर्व के जंगल की ओर निकल पड़ता है। गोबर रास्ते पर चलते हुए, मेरी प्यारी कोयल रानी कहाँ हो? मैं आ रहा हूँ तुम्हारे पास। रास्ते पर भूसा पड़ा हुआ था। गोबर जैसे ही उस पर चलता है, वो एक बहुत गहरे गड्ढे में जा गिरता है। अरे अरे, ये कहाँ फंस गया? गोबर बार बार गड्ढे से बाहर निकलने का प्रयास करता और बार बार नीचे गिर पड़ता। आखिरकार 3 घंटे लगातार प्रयास करने के बाद वो बाहर निकल पाया। इस गड्ढे से निकलने में तो बहुत पसीना निकल गया। बड़ी प्यास लगी है। मटके में पानी लेकर आ रही थी। अम्मा, जरा मुझे पानी पिला दो। औरत उसके हाथों में पानी डालती है और गोबर इच्छा भरकर पानी पीता है। आहा, गर्मी में शीतल जल पीकर मजा ही आ गया। अम्मा, यहाँ कोई आश्रम है जहाँ कोई जादुई कोयल बोलती हो? हाँ बेटा, बस यहाँ से कुछ ही दूरी पर है। गोबर रास्ते में आगे जाते हुए, पानी तो मैंने पहले भी पिया है, लेकिन इस पानी में कुछ और ही स्वाद है। गोबर कुछ घंटे लगातार चलने के कारण थक चुका था। उसे बड़ी जोर की भूख लग रही थी। वो कुछ देर एक पेड़ के नीचे बैठकर आराम करने लगा। बड़ी भूख लग रही है। घर पर होता तो इतनी देर में 4-5 बार खा चुका होता। इतनी देर तो मैं कभी भूखा नहीं रहा। गोबर ने देखा कि सामने एक फल और मिठाई वाला चला आ रहा है। गोबर कुछ पैसे देकर उससे फल और मिठाइयाँ खरीदता है और जी भर कर खाता है। खाना तो मैंने पहले भी खाया था, पर आज खाना कुछ ज्यादा ही स्वादिष्ट लगा। भैया सुनो, क्या यहाँ जंगल में कोई आश्रम है जहाँ कोई जादुई कोयल बोलती हो? हाँ, यहाँ से बस कुछ ही दूर है। गोबर रास्ते में चलते हुए, सब लोग कहते हैं कि आश्रम कुछ ही दूरी पर है, लेकिन चलते चलते मुझे पूरा दिन हो गया है। ना कोई आश्रम दिखता है और ना कोई कोयल। हे भगवान, मुझे तो बहुत डर लग रहा है। सूरज डूब जाता है और जंगल में अंधेरा हो जाता है। भयानक जानवरों की आवाजें आने लगती हैं। आग, मुझे आग जलानी चाहिए, लेकिन मेरे पास आग जलाने के लिए कुछ है भी तो नहीं। अरे हाँ, याद आया, मैंने टीवी में कई बार देखा है कि लकड़ी पर लकड़ी रगड़कर आग जलाई जा सकती है। गोबर जानवरों के डर से कई घंटे प्रयास करने के बाद आग जला लेता है। घर पर 2 इधर बटन दबाया और उधर रोशनी हुई, लेकिन यहाँ आग जलाना बहुत मुश्किल था। गोबर बहुत थक चुका था। वो आग के पास लेट जाता है। उस रात उसे बहुत गहरी नींद आई।
सुबह वो बिल्कुल तरोताजा होकर उठा। सोता तो मैं घर पर हमेशा रहता था, लेकिन ऐसी नींद मुझे कभी नहीं आई। तभी गोबर को अपने सामने आश्रम दिखाई देता है और पूरे जंगल में कोयल की आवाज सुनाई देती है। अब ये कोयल मुझे सुनाई पड़ी। उन बाबा जी ने मुझे अच्छा सबक सिखाया। गोबर देखता है कि सामने से बाबा जी उसके पास ही चले आ रहे हैं। कहो बालक, कैसा रहा तुम्हारा सफर? इस सफर का महत्व मैं समझ गया बाबा जी। परिश्रम करने के बाद जब कोई चीज हासिल होती है तो उसका मजा कुछ और ही होता है। जब मैंने कठिन मेहनत करने के बाद पानी पिया, खाना खाया और आग जलाई, तब मुझे जो आनंद प्राप्त हुआ वो घर पर कभी नहीं हुआ था, क्योंकि वहां सब बिना परिश्रम किए ही मिल जाता था। अब मैं परीक्षा भी अपने कठिन परिश्रम के बल पर ही पास करूंगा। तब जो सफलता हासिल होगी उसकी बात कुछ और ही होगी। शाबाश बेटा, आखिर मेरी जादुई कोयल काम कर गई।